नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी गृह खात्याकडून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सूचना आलेली आहे। ती सूचना नेमकी काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 या भरतीसाठी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे जिल्ह्याहून ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे। या भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी उमेदवारांना सहभागी होता येणार आहे आणि त्यासोबत उमेदवारांना हमीपत्र द्यायचे आहे। आता हमीपत्र कुठे द्यायचं तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत आहे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यायचे आहे। त्यानंतर हमीपत्र कधीपर्यंत जमा करायचं आहे तर हमीपत्राची मुदत ही 17 मे 2024 या तारखेपर्यंत आहे। 17 तारखेच्या नंतर जे येणारे अर्ज आहेत ते अर्ज बाद होतील असे स्पष्ट सांगितलेले आहे। ही माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिलेली आहे। मित्रांनो, आता हे हमीपत्र सरसकट उमेदवारांना द्यायचे आहे का असे प्रश्न पडतो। तर जे उमेदवार एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे अशा उमेदवारासाठीच हे हमीपत्र देणे आवश्यक आहे। मित्रांनो, उमेदवाराची एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यात अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात। यातून परीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते। असा जो धोका होतो तो धोका टाळण्यासाठी उमेदवारांना एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशी महत्त्वाची अपडेट होती, तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।